हां. आज आम्ही लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून सातारकरांच्या एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तर जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नेमका तुम्ही सातारा खंडाळा शिरवळ भागातून किंवा कराड भागातून जर साताऱ्यात कोणत्या शेती कामासाठी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी शासकीय कामांसाठी जर साताऱ्यात मध्यवर्ती भागात यायचं असेल किंवा तुम्हाला शिक्षणासाठी दैनंदिन ये जा करायची असेल, चाकरमान्यांना इथे येण्या जाण्यासाठी ये जा करायची असेल तर मुख्य रस्ता म्हणून आपला हा राष्ट्रीय महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्गावरून येता जाता आज वारेमाप पद्धतीने टोल वसुली जबरन चालू आहे आणि आम्ही बरेचदा ह्या मुद्द्यावरती जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे की सातारकरांना MH11 जी वाहनं आहेत त्या MH11 वाहनांना टोल पूर्णपणे मुक्त करावं आणि इथल्या लोकांना तुम्ही न्याय द्यावा. मात्र आज आम्ही आता निवेदन दिलं साहेबांना. निवेदन दिल्यानंतर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं की ह्या संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत ते माझ्या हातामध्ये नाही आहेत. आम्ही आज जिल्ह्याचे पालक म्हणून, मुख्य अधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय आणि जर साहेब सरळ सरळ जर बोलत असतील की हे माझ्या हातामध्ये नाही तर मग आम्ही आता जायचं कुठे हा एक प्रश्न आहे. आणखीन एक गोष्ट मला बोलली की तुमचे जे नेते आहेत चिराग पासवान साहेब त्यांच्याकडे तुम्ही हा मुद्दा मांडा. त्यांनी जर केंद्रीय मंत्र्यांनी याच्यात काही लक्ष देऊन जर केलं तर मी त्याचा पाठपुरावा करून मी ते बंद करण्यासाठी प्रयत्न करेन. मी आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी साहेबांना पण सांगू इच्छितो आणि मी संपूर्ण सातारकरांना पण सांगू इच्छितो की लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान साहेब हे केंद्रीय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजचे मिनिस्टर आहेत. मी नक्कीच ह्या 2 दिवसामध्ये त्यांच्यापर्यंत हा विषय मांडून सातारकरांसाठी टोलमुक्त होण्यासाठी जे काय त्यांच्या माध्यमातून आपल्याला शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. साहेबांना जे लेटर त्यांनी जे मागणी केली आहे ते लेटर आणण्याचा पण मी प्रयत्न करणार आहे. मात्र जिल्हाधिकारी साहेबांनी थोडंसं याच्यात गांभीर्याने लक्ष देऊन जो आज इथे सातारकरांना रोजचा दैनंदिन खिसा कापला जातोय त्याच्यामध्ये त्यांनी तात्काळ लक्ष देऊन सातारकरांना MH11 वाहनांना टोलमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. येत्या 8 दिवसामध्ये जर याच्यावरती काही कारवाई झाली नाही तर लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी आता आणेवाडी टोल नाक्यावरच MH11 वाहनांसाठी टोलमुक्त करण्यासाठी एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा विचार करतोय. माझी जिल्हाधिकारी साहेबांनी एकच विनंती की तात्काळ तुम्ही या विषयावरती गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हावासियांना थोडासा आधार द्यावा आणि लोकांना याच्यामध्ये न्याय मिळेल ही मी अपेक्षा व्यक्त करतो. याआधी प्रत्येक पक्षाने विविध प्रकारे आंदोलन केले तिथे टोल माफ व्हावं, पण आता तुम्ही कशा प्रकारे काय आंदोलन करणार? कसं आहे, दरवेळेस मी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो कोणत्या मागण्यांसाठी मी नेहमी बोलत असतो, मागणे से भीक मिळती और छीनने से अधिकार. आम्ही आता मागून कंटाळलोय आणि मागून पण आम्हाला काय मिळतं, आम्ही टोलचे पैसे भरतोय आणि येता जाता आम्हाला खड्डे मिळतात किंवा एखाद्या दुसऱ्याचा आमच्या मित्राचा कुठल्या पाहुण्यांचा ॲक्सिडेंट झालेला हेच आम्हाला महिन्याभरात 10 वेळा ऐकायला मिळते. तर आता आम्ही मागत बसणार नाही आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी स्पष्ट हातवरती केलेत की माझ्या हातामध्ये नाही आहे. आता आम्ही काय करू की बाबा आमच्या माध्यमातून कुठे जाऊन ज्यांच्या हातात असेल त्यांच्याकडे एकदा मागण्याचा प्रयत्न करू. जर नाही मिळालं तर ते कसं घ्यायचं ते आम्हाला चांगलं कळतं आणि ते संविधानिक माध्यमातून मार्गाने आम्ही ते मिळवून घेण्याचा सातारकरांसाठी लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. आपल्या पक्षाचे नेते केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्याबाबत आपण सातारा जिल्ह्यासाठी काय मागणी करा? आता तुर्तास तर आपण ह्या पत्राच्या माध्यमातून मागणी करते की सातारकरांना पहिला टोल मुक्त व्हावा. त्याच पद्धतीने बरेचसे आता फूड प्रोसेसिंगच्या गोष्टी आहेत जे साहेबांकडे मिनिस्ट्री आहे. त्यातून मी साहेबांना पण बोललो की जर जागा उपलब्ध होत असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे फूड टेक्निकल इन्स्टिट्यूट आपल्याला करायचं ते आपण सातारा जिल्ह्यामध्ये घेऊ शकतो, जेणेकरून जे साताऱ्यातले युवक जो माझा बाहेर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जो जातोय त्याला शिक्षणासाठी इथंच संधी मिळेल. अशा फूड प्रोसेसिंगसाठी ज्या काही गोष्टी आहेत ते मी आमच्या नेत्यांच्या माध्यमातून निश्चितच इथे देण्याचा प्रयत्न करणार आहे.